गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं पहा, एस्केप व्हेलॉसिटी. आणि याचा पुढचा पॉईंट आहे डू यू नो. या डू यू नोशी संबंधित हा एक छोटासा पॉईंट आहे, वेटलेसनेस इन अ स्पेस. अंतराळामध्ये आपण वेटलेस असतो किंवा वेटलेस आहोत असं जाणवतं. तर याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. त्याच्या अगोदर मी काही कन्सेप्ट आपल्याला इन शॉर्टमध्ये सांगतो, मग आपण टेक्स्टबुकमध्ये जाऊ. समजा वेटलेसलाच आपण म्हणतो फ्री फॉल. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती विमानातनं उडी मारतो, पॅराशूट घेऊन जेव्हा विमानातनं उडी मारतो तेव्हा तो वेटलेस असतो, तो तरंगतो. तर ती जी कन्सेप्ट आहे त्याला वेटलेस असं म्हणतात. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट एखादा फ्री फॉल कंडिशन फॉलो करत असेल तर त्याला वेटलेस असं म्हणतो. म्हणजे त्याला काही, मग त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू कमी असते का? जीची व्हॅल्यू अगदी मायन्यूट रिड्यूस झालेली असते. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू अतिशय मायन्यूट रिड्यूस झालेली असते. पण त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू जरी मायन्यूट रिड्यूस झालेली असली तरी काही प्रमाणात त्याच्यावरती ॲक्ट होत असते. तरीसुद्धा आपण वेटलेस असतो, आपण हवेत तरंगतो. त्याचं रिझन असं आहे की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसपासून, त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. फॉर एक्झाम्पल, समजा ही अर्थ आहे, थोडीशी मोठी दाखवतो मी आहे. ही अर्थ आहे आणि या ठिकाणी आपण एक तोफ बसवलेली आहे. या ठिकाणी एक तोफ बसवली आपण या ठिकाणी. आणि त्याच्यातनं आपण जर समजा एखादा गोळा, तोफेचा जो गोळा असतो तो जर गोळा फायर केला, तर समजा पहिल्यांदा आपण हा गोळा फायर केल्यानंतर हा इथं पडला. पुन्हा आणखीन थोडंसं एनर्जेटिक, म्हणजे खूप सारी एनर्जी, दॅट इज अ इनिशियल वेलॉसिटी. या गोळ्यावरती सुरुवातीला किती प्रमाणात वेलॉसिटी यूज केली जाते. मग हा गोळा पुन्हा एकदा फायर केला तर हा समजा इथं पडला, हा गोळा इथं पडला. समजा आणखीन एक गोळा आपण त्याच्यातनं दागला, त्याच्यातनं तो आणखीन थोडंसं पुढं जाऊन इथं पडला. आणि एक वेळ अशी येते की जेव्हा आपण एखादा गोळा फायर केल्यानंतर म्हणजे अ, तिथून हे झाल्यानंतर तो गोळा या अर्थ सरफेसच्या भोवती बघा, ही त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे. हा जो गोळा या डायरेक्शनने इकडे आलेला आहे, पहिला या ठिकाणी पडला, वेलॉसिटी वाढवली तो इथं पडला, वेलॉसिटी वाढवली तो इथं पडला. आणि आणखीन वेलॉसिटी जर वाढवली तर तो गोळा या डायरेक्शननी अर्थ सरफेसवरती फिरायला लागला. ही त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे. इनिशियल वेलॉसिटी आहे या गोळ्याची. आणि या वेलॉसिटीमुळं हा गोळा या डायरेक्शनने फ्री फॉल करण्याचा प्रयत्न करतोय. हा या डायरेक्शनने, कारण अर्थ याच्यावरती, जसं इथं हा गोळा पडला पण त्याची इनिशियल वेलॉसिटी कमी होते म्हणून पडला. याची ही इनिशियल वेलॉसिटी कमी होती म्हणून पडला. याची इनिशियल वेलॉसिटी कमी होती ॲज कम्पेअर टू जी. जीचे अट्रॅक्टिंग पॉवर, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, नॉट फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही त्या ऑब्जेक्टवरती वेलॉसिटीपेक्षा जास्त ॲक्ट होत होती म्हणून तो गोळा या ठिकाणी पडला. पण इथं तसं नाही, या ठिकाणी तसं नाही. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही त्याहीपेक्षा इनिशियल वेलॉसिटी त्या ऑब्जेक्टवरती जास्त ॲक्ट झाली असल्यामुळं हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवरती न पडता तो त्या इनिशियल वेलॉसिटीमुळं याच्याभोवती फिरायचा प्रयत्न करतो आहे आणि याच्यावरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण ॲक्ट होते आहे. पण तो मोशनमध्ये असल्यामुळं इनिशियल वेलॉसिटीच एवढी जास्त आहे की तो त्या अर्थ सरफेसवरती न पडता तो अर्थ सरफेसवरती सतत फिरत राहतो. ऑल क्लिअर? सतत त्याच्यावरती फिरत राहतो. मग हा काही खूप लांब नाही आहे, अर्थ सरफेसपासून काही डिस्टन्सवरती आहे. म्हणजे या ठिकाणी जीची व्हॅल्यू ॲक्ट होते 9.8 किंवा ॲप्रॉक्सिमेटली 9 जरी असली तर ही व्हॅल्यू मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू याच्यावरती ॲक्ट होते.
ह्या ऑब्जेक्टला अर्थ स्वतःकडे खेचते, पण त्याची इनिशियल वेलॉसिटी एवढी आहे की तो त्या मोशनमध्ये कंटिन्युअसली वर्क करतो. आणि ही जी कंडिशन आहे याला फ्री फॉलिंग म्हणतात. हा फ्री फॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण इनिशियल वेलॉसिटी खूप सारी जास्त असल्यामुळं तो सर्क्युलर पाथमध्ये. आणि मग या ऑब्जेक्टला वेट नाही आहे, या कंडिशनला आपण वेटलेस असं म्हणतो इन अ स्पेस. मग थोडंसं आपण टेक्स्टबुकमध्ये जाऊ. ही कंडिशन ॲक्च्युअल आहे. आता आपण जाऊ टेक्स्टबुकमध्ये. स्पेस ट्रॅव्हलर म्हणजे अंतराळवीर ॲज वेल ॲज ऑब्जेक्ट इन अ स्पेसक्राफ्ट अपियर टू बी फ्लोटिंग. मग आता आणखीन एक कंडिशन पहा. आणखीन एक, समजा हे एरोप्लेन आहे. हे एरोप्लेन आहे. हे एरोप्लेन धावपट्टीवरनं त्याने टेकअप झालं. हे एरोप्लेन या ठिकाणाहून असं इथंपर्यंत पोचलं आणि इथून जेव्हा हे एरोप्लेन जर असं जात असतील तर त्या ठिकाणी फ्री फॉल होत नाही. पण जर हेच एरोप्लेन या डायरेक्शनच्या ऐवजी हे एरोप्लेन इथून असं जाऊन जर असं झालं तर या सिच्युएशनमध्ये कारण हे जात असताना ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट होते. जेव्हा हे या सिच्युएशनमध्ये टर्न होईल आणि जेव्हा डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल, तर या सिच्युएशनमध्ये आतमध्ये असणाऱ्या प्रत्येक पॅसेंजर्सला फ्लोट होताना पाहायला मिळालेलं आहे. एक प्रॅक्टिकल कन्सेप्ट आहे. फ्लोट होत असताना पाहायला मिळालेलं आहे. ते त्या ठिकाणी तरंगतात. म्हणजे अचानक अपवर्ड डायरेक्शनला जाऊन जेव्हा एरोप्लेन डाऊनवर्ड डायरेक्शनला येतं, त्यावेळेस त्याचा स्पीड जास्त असतो, ते पण तरंगतं आणि त्याच्यामुळं आतमध्ये असणारे, कारण त्या ठिकाणी बायन्सी आहे आणि म्हणून ते व्यक्ती त्या ठिकाणी फ्लोट होत असताना पाहायला मिळतात. व्हाय डज दिस हॅपन? असं का होतं? तर त्याचं रिझन आहे, थ्रू द स्पेसक्राफ्ट इज अ हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे हे जे स्पेसक्राफ्ट आहेत, या स्पेसक्राफ्टचं अर्थ सरफेसपासून काही अंतर असतं. द व्हॅल्यू ऑफ जी देअर इज नॉट झिरो. आता विमान साधारणतः अर्थ सरफेसपासून किती किलोमीटरवरती असेल? 10 किलोमीटरवरती. मग 10 किलोमीटरवरती अर्थ सरफेसपासून विमान 10 किलोमीटरवरतून जर जात असेल तर त्या ठिकाणी त्या वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेच आहे. 9.8 जरी नसला तर 9.7 असेल, 9.6 असेल, म्हणजे एक्झॅक्ट झिरो नाही. म्हणजे इथं जरी असलो आपण खूप सारं, म्हणजे चंद्रावरती गेल्यानंतर सुद्धा समजा मून आहे, तर मूनवरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होते. आणखीन वाढलं डिस्टन्स तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मायन्यूट होते. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट अर्थ सेंटरपासून इन्फानाईट डिस्टन्सला असेल त्यावेळेस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मूनवरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, पण तो मोशनमध्ये आहे. त्याच्या इनिशियल वेलॉसिटीमुळं तो मोशनमध्ये आहे. मूनची जी मोशन आहे, मूनसुद्धा फ्री फॉल करतो आहे, पण मूनची अर्थ सरफेसच्या भोवती फिरण्यासाठी जी इनिशियल वेलॉसिटी आहे ती खूप सारी जास्त आहे आणि त्याच्यामुळं तो अर्थ सरफेसकडे अट्रॅक्ट होत असताना वेलॉसिटी जास्त असल्यामुळं तो पडत नाही, तर तो सर्क्युलर पाथमध्ये फिरतो. मग या ठिकाणी जीची व्हॅल्यू 0 आहे का? नाही. इन द स्पेस स्टेशन द व्हॅल्यू ऑफ जी इज ओनली 11% लेस दॅन द व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे जेव्हा एखादा ॲस्ट्रोनट्स स्पेसमध्ये जातो त्यावेळेस जी आहे 9.8 अर्थ सरफेसवरती, त्याच्यामध्ये फक्त 11% रिड्यूस झालेली आहे. म्हणजे अगदी जीची व्हॅल्यू 0 नाही झाली, फक्त 11%. म्हणजे त्यांच्याकडं साधारणतः 89% ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या ठिकाणी आहे, फक्त मायन्यूट रिड्यूस झालेली आहे. Thus, the height of the spacecraft is not the reason for their weightlessness. म्हणजे हाईट आहे, मग रिझन काय बघा. रिझन thus the height of the spacecraft is not the reason for the weightlessness. म्हणजे हाईटवरतीच वेट आहे किंवा नाही असंही म्हणता येत नाहीत. एका सर्टन हाईटवरतीच वेटलेसनेस. जर समजा त्याचं आणखीन एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो.
समजा तुम्ही एखाद्या लिफ्टमध्ये बसलेले आहेत, साधारणतः 40 मजल्यावरती तुम्हाला जायचं आहे. अगदी लिफ्ट सिस्टमॅटिकली तुम्ही 40 मजल्यावरती पोहोचलात. जे काही तुमचे कामं आटपून पुन्हा तुम्ही त्या लिफ्टमध्ये बसलात आणि लिफ्टमध्ये बसल्यानंतर समजा लिफ्टचा काही प्रॉब्लेम आला आणि ती 40व्या मजल्यावरनं ग्राउंडकडे येत असताना काही प्रॉब्लेम आला. एवढ्या वेगाने ती लिफ्ट ग्राउंडकडे येत असेल, तर त्यावेळेस तुम्ही त्या लिफ्टमध्ये फ्लोट होता. लक्षात आलं? म्हणजे ती सुद्धा एक फ्री फॉलिंग आहे. लिफ्ट तर फ्री फॉल आहेच आहे. कारण लिफ्ट आता इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स आला किंवा त्याच्यामध्ये बिघाड आला, काही तर तुटलंय, त्याच्यामुळं लिफ्ट डायरेक्टली ग्राउंडकडं वेगाने येते. पण ज्या लिफ्टमध्ये तुम्ही आहात, ती कंडिशन हॉरिबल आहे. टू मच डेंजर कंडिशन आहे. पण ज्या लिफ्टमध्ये जो पॅसेंजर आहे, जो कस्टमर आहे, जो व्यक्ती आहे, तो त्या लिफ्टमध्ये सुद्धा फ्लोट होऊ शकतो. म्हणजे असं नाही की हाईटमुळंच त्याला वेटलेसनेस येतं, तर तुम्हाला हे ग्राउंडवरती सुद्धा या कंडिशन पाहायला मिळतात. Their weightlessness is caused by their being in a state of a free fall. म्हणजे तो ऑब्जेक्ट कसा अर्थ सरफेसवरती येतो आहे त्यावरून त्याच्यामध्ये वेटलेसनेस. थ्रू द स्पेस क्राफ्ट इज नॉट फॉलिंग ऑन द अर्थ बिकॉज ऑफ इट्स वेलॉसिटी अलॉंग द ऑर्बिट. स्पेसक्राफ्टमध्ये मात्र अर्थ सरफेसवरती येत नाही, कारण तो त्याच्या इनिशियल वेलॉसिटीनी अर्थ सरफेसवरती अर्थच्या भोवती राऊंडअप करत असतो. द ओनली फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड देन देअरफॉर इट्स इज फ्री फॉल. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर ग्रेटर असेल इनिशियल वेलॉसिटीपेक्षा, इवन हा जर ऑब्जेक्ट जर फिरता फिरता म्हणजे इनिशियल वेलॉसिटी या ठिकाणी कमी पडली, तर तो या ठिकाणाहून फ्री फॉल करू शकतो. पण इनिशियल वेलॉसिटी एवढी आहे, जरी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होत असेल तर तो अट्रॅक्ट होत नाही. थस द वेलॉसिटी ऑफ फ्री फॉल डज नॉट डिपेंड्स अपॉन द प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट. फ्री फॉलसाठी वेलॉसिटी मायने ठेवत नाही, पण त्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी ग्रेटर. द वेलॉसिटी ऑफ फ्री फॉल इज सेम फॉर द स्पेसक्राफ्ट. Velocity of free fall does not depends upon, sorry, velocity of एकच मिनिट, the velocity of free fall is the same for the spacecraft. म्हणजे स्पेसक्राफ्टची जी वेलॉसिटी आहे तीच वेलॉसिटी फ्री फॉलची वेलॉसिटी जर असेल, फ्री फॉलची वेलॉसिटी असेल, तर ते स्पेसक्राफ्ट अर्थ सरफेसवरती येतं. द ट्रॅव्हलर अँड द ऑब्जेक्ट इन द क्राफ्ट, म्हणजे ते दोघांचं जर वेलॉसिटी सेम असेल, तर त्या स्पेसक्राफ्टमध्ये असणारे जे व्यक्ती आहेत किंवा जे ट्रॅव्हलर आहेत ते फ्लोट होत असताना पाहायला मिळतील. दस इफ द ट्रॅव्हलर रिलीज द ऑब्जेक्ट फ्रॉम हर हँड. आणि त्यावेळेस म्हणजे कधी फ्री फॉलची वेलॉसिटी आणि स्पेसक्राफ्टची वेलॉसिटी जर सेम असेल, वन्स अगेन फ्री फॉलची वेलॉसिटी म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट इथं चक्कर असं फिरत होता आणि हा अर्थ सरफेसकडं येणार आहे, हा फ्री फॉलची, आता अर्थ सरफेसकडं काही ना काहीतरी येण्यासाठी वेलॉसिटी लागेल. ती वेलॉसिटी आणि त्या स्पेसक्राफ्टची वेलॉसिटी जर सेम असेल, तर त्या स्पेसक्राफ्टमध्ये असणारे जे काही ऑब्जेक्ट आहेत ते आपल्याला फ्लोट होत असताना पाहायला मिळतील. इट विल रिमेन स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू हर अँड विल अपियर टू बी वेटलेसनेस. म्हणजे आपण त्याचं जे ऑब्झर्वेशन करतो आहोत, ते ऑब्झर्वेशन आपल्याला म्हणजे तो व्यक्ती त्या ठिकाणी स्टेबल असायला पाहिजे असं अपेक्षित असतं, पण तो स्टेबल न राहता तो तरंगताना पाहायला मिळतो. जेव्हा ते स्पेसक्राफ्ट अर्थ सरफेसवरती पोचतं, म्हणजे म्हणजे परिस्थिती अशी आहे, ज्या वेगाने स्पेसक्राफ्ट अर्थ सरफेसवरती येतं, त्या वेगाने आपण पण येत असतो, पण आपला वेलॉसिटी आतमध्ये कमी असतो. त्याच्यामुळं आपण त्या स्पेसमध्ये म्हणजे त्या स्पेसक्राफ्टमध्ये आपण तरंगताना पाहायला मिळतो. म्हणजेच आपण तरंगतो याचा अर्थ आपण वेटलेस झालेलो आहोत असं म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. आता याच्यावरचे काही अनसॉल्ड क्वेश्चन आहेत, ते अनसॉल्ड क्वेश्चन आपण पाहणार आहोत आणि म्हणजे अनसॉल्ड न्यूमेरिकल आपण पाहणार आहोत. बाकीचे थिअरॉटिकल क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. त्यापैकी पहिला अनसॉल्डमधला पहिला क्वेश्चन असा आहे, अनसॉल्डमधले न्यूमेरिकल्स आपण
सॉल्व करणार आहोत. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, टेक्स an object takes 5 seconds to reach the ground from a height. या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवरती आला 5 सेकंद, म्हणजे टाइम 5 सेकंद त्याला पोचण्यासाठी. सर्टन हाईट वरतून अर्थ सरफेसवरती पोचला आणि ती हाईट आहे या ऑब्जेक्टची इथून इथपर्यंतची 5 मीटर ही हाईट आहे ऑन अ प्लॅनेट. अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट. आपण हा प्लॅनेट म्हणू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट. आता या प्लॅनेटवरती जीची व्हॅल्यू किती असेल, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट 5 सेकंदात 5 मीटर हाईटवरून प्लॅनेटवरती आला तर त्यावेळेस काय काढायचं आहे, त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टवरती किती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट झालेली आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे दिलं काय काय आहे बघा. टाइम दिलाय t इज इक्वल टू 5 सेकंद. एच दिलाय, एच म्हणजेच आपण यस म्हणतो, यस इज इक्वल टू 5 मीटर. टाइम दिलाय. त्याचबरोबर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ जी. मग 3 कायनॅमेटिक इक्वेशन आहे न्यूटनचे. यस पहिला काय आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. त्याचबरोबर यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. असे 3 इक्वेशन आहेत. मग या इक्वेशनमध्ये टाईम दिलेला आहे, जीची व्हॅल्यू काढायचं आहे, पण आपल्याला इनिशियल किंवा फायनल वेलॉसिटी दिलेली नाही. फक्त आपण एक कन्सिडर करू शकतो. काढायचं काय आहे, आपल्याला जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर इनिशियल वेलॉसिटी, जर हा ऑब्जेक्ट या ठिकाणी स्टेशनरी आहे तर या ठिकाणची इनिशियल वेलॉसिटी तुम्ही कन्सिडर करू शकता. इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू 0. मग फायनल वेलॉसिटी दिलेली नाही, त्याच्यामुळे आपण जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकत नाही. याही ठिकाणी फायनल वेलॉसिटी दिलेली नाही, त्यामुळे जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकत नाही. म्हणजे इक्वेशन आपण कोणतं वापरू शकतो, हे काय इक्वेशन, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर. हे इक्वेशन ए इज इक्वल टू जी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू जी असं म्हणू शकतो. मग एस म्हणजे काय, एच किती दिलाय 5 इज इक्वल टू यू किती दिलाय, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी 0 इंटू टी प्लस 1/2 इंटू जीची व्हॅल्यू काढायचे ऑन प्लॅनेट. टी किती आहे 5, त्याचा स्क्वेअर. 5 जशाच तसा इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं 0 प्लस 1/2 इंटू जी इंटू याचा स्क्वेअर 25. त्याच्यानंतर 5 इज इक्वल टू 1/2 इंटू जी इंटू 25. याला इकडं घेतलं 5 इंटू 2 इज इक्वल टू 1/5 इंटू 2, म्हणजे हा 2 तिकडे गेला, इकडं काय उरलं जी इंटू 25. मग इकडे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 डिवायडेड बाय हा 25 इकडं आला इज इक्वल टू जी. आणि मग 5 दुनी 10, 5 5 25, जी इज इक्वल टू 5 डेसिमल पॉईंट दिला तर इथे 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. दॅट इज अ आन्सर ऑफ अनसॉल्व्ड क्वेश्चन. हे सॉल्व करण्यासाठी जे दिलेले आहेत अनसॉल्व्ड क्वेश्चन, तर त्याचा आन्सर अशा प्रकारे आपण सॉल्व केलेला आहे. आन्सर इज, म्हणजे त्या प्लॅनेटवरती तो ऑब्जेक्ट 5 मीटर हाईटवरनं 5 सेकंदात जर प्लॅनेटवरती येत असेल तर त्याच्यावरती ॲक्ट झालेली ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही व्हॅल्यू 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी आहे. सेकंड क्वेश्चन सॉल्व करू, मग आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आहोत.
सेकंड क्वेश्चन आहे, द रेडियस of a planet A is half. A radius of planet A half is half the radius of planet B. A radius of planet B. ओके. त्याच्यानंतर if the mass of A is ma, म्हणजे ए एक नावाचा प्लॅनेट आहे आणि बी एक नावाचा प्लॅनेट आहे. या प्लॅनेटचं मास एम ए, तर या प्लॅनेटचं मास एम बी. मास ऑफ प्लॅनेट ए इज एम ए. व्हॉट मस्ट बी द मास ऑफ प्लॅनेट बी? सो आता एम बी, मास ऑफ प्लॅनेट ए इज एम ए, तर मास ऑफ प्लॅनेट बी एम बी आहेच आहे, विशेष नाही तो. त्याच्यानंतर पुढे विचारलेला आहे दॅट द व्हॅल्यू ऑफ जी on B, value of G on B is half value of G on B is half that of value of A, तर हे गोष्टी या दोन इक्वेशन किंवा या दोन कंडिशन आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. मग आपण कसं सॉल्व्ह करणार? आता या गोष्टी तुमच्याकडे प्रोव्हाइड झाल्या. मास ऑफ ए इज एम ए, मास ऑफ बी इज एम बी, रेडियस ऑफ ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ बी अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ बी इज हाफ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ ए. मग याच्याशी एक रिलेटेड आपल्याकडे क्वेश्चन आहे पहा. जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. या फॉर्म्युलेला आपण त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. जी ए इज इक्वल टू जी एम ए अपॉन एम ए अपॉन आर ए स्क्वेअर अँड जी बी इज इक्वल टू जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. याला म्हणू आपण इक्वेशन फर्स्ट, याला म्हणू इक्वेशन सेकंड. कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला? मग हे इक्वेशन एम बीशी रिलेटेड फॉर्ममध्ये तयार करू. मग इकडं काय येईल? जी ए आर ए स्क्वेअर अपॉन कॅपिटल जी इज इक्वल टू एम ए. तर दुसरं इक्वेशन असं येईल, हे झालं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन असं येईल जी बी इंटू आर बीचा स्क्वेअर डिवायडेड बाय जी इज इक्वल टू एम बी. हे झालं इक्वेशन नंबर 2. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? व्हॅल्यू ऑफ एम ए, व्हॅल्यू ऑफ ए इज एम ए, व्हॅल्यू ऑफ ए इज एम ए, व्हॅल्यू ऑफ बी कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॅल्यू ऑफ बी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण काय करू? डिवाइड इक्वेशन 2/1 असं कॅल्क्युलेट करू. डिवाइड इक्वेशन 2/1. 2 आहे म्हणजे आपल्याला एम बी, व्हॉट इज अ व्हॅल्यू ऑफ बी इज एम बी, म्हणजे एम बीचं कॅल्क्युलेट करायचं आहे. एम बी डिवायडेड बाय एम ए इज इक्वल टू एम बीचं काय? जी बी आर बीचा स्क्वेअर अपॉन जी डिवायडेड बाय जी ए आर एचा स्क्वेअर अपॉन जी, म्हणजे एम बी अपॉन एम ए इज इक्वल टू जी बी, अपॉन इथं आला जी बी आर बी स्क्वेअर डिवायडेड बाय जी इंटू जी अपॉन जी ए आर ए स्क्वेअर. हा जी कॅन्सल. इकडं काय आला? एम बी अपॉन एम ए, एम बी अपॉन एम ए इज इक्वल टू या ठिकाणी जी बी अपॉन जी ए
इंटू आर बी अपॉन आर ए त्याचा स्क्वेअर. आता आपल्याकडे जी बी अपॉन जी ए या इक्वेशनला बघू कन्वर्ट करूयात. आर ए अपॉन आर बी इज इक्वल्स टू 1/2. आर ए अपॉन आर बी, पण इथं काय आर बी अपॉन आर ए आहे. मग याला असं कन्वर्ट करता येईल का? याला असं कन्वर्ट करता येईल का बघा. जी बी अपॉन जी ए, जी बी अपॉन जी ए इज इक्वल्स टू 1/2. जी बी अपॉन जी एच्या ठिकाणी 1/2 ठेवू. तिथं काय आर ए अपॉन आर बी, याला आपण उलटं करू. उलटं केल्यानंतर 2 येईल. म्हणजे इथं काय येईल बघा. एम बी अपॉन एम बी अपॉन एम ए, जी बी अपॉन जी एच्या इथं 1/2 इंटू आर बी अपॉन आर ए म्हणजे 2/1 त्याचा येईल स्क्वेअर. या ठिकाणी एम बी अपॉन एम ए इज इक्वल्स टू 1/2 इंटू 4. 2 1 जा 2, 2 2 जा 4. एम बी इज इक्वल टू 2 इंटू एम ए. तर दॅट इज आन्सर. म्हणजे जर रेडियस ऑफ ए इज हाफ द रेडियस ऑफ बी and acceleration due to gravity of B is half the acceleration due to gravity of A, that time mass of B is 2 times the mass of A. अशा प्रकारे याचं आपल्याला आन्सर सॉल्व करता येतं. चला आणखीन किती क्वेश्चन बाकी आहेत पहा. 2 क्वेश्चन सॉल्व केले. 1 2 3 4 5 क्वेश्चन आणखीन बाकी आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करूयात. तोपर्यंत याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.